1,500 कोटीचा निधी दिला। अजितदादांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये मुस्लिम समाज बांधवांना आता जी काय आपले उमेदवार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे त्याच्यामध्ये 5 उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या घड्याळ चिन्हावरती मुस्लिम समाज बांधवांसाठी 5 उमेदवार या महाराष्ट्रामध्ये विरोधक फक्त स्वतःच्या मतासाठी मुस्लिम समाजामध्ये मतभेद करतायत। तुम्ही पहा, हसन मुश्रीफला तिकीट दिलं, सना मलिकला तिकीट दिलं, नवाब मलिकांना तिकीट दिलं, नजीब मुल्लाला तिकीट दिलं। त्याचबरोबर मागच्या महिन्यामध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये इंद्रिस नायकवाडींना अजितदादांनी आमदार केलं। सांगलीचे इंद्रिस नायकवाड त्यांना आमदार केलं। आणि म्हणून हे महायुतीचं सरकार हे सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारं सरकार, उगाच आपल्या स्वतःच्या राजकारणासाठी जाती जातीमध्ये द्वेष पसरवायचा आणि कुठंतरी स्वतःची राजकीय पोळी बांधण्याचा प्रयत्न करायचा। म्हणून आपण सर्वांनी सावध झालं पाहिजे। मामांनी कधीही जातीभेद केला नाही, कधीही धर्मभेद केला नाही आणि म्हणून एक चांगलं नेतृत्व या तालुक्याला मिळालेलं आहे। या नेतृत्वाला अधिक बळ देण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी मामांना 20 तारखेला त्यांच्या घड्याळ चिन्हासमोरचं बटन दाबून आपण त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी केलं पाहिजे आणि भविष्यामध्ये आपल्या असणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी मामांचं हात बळकट केलं पाहिजे। अशा पद्धतीची मी आपल्या सर्वांना विनंती करतोय। विरोधकांनी जर एवढाच त्यांना जनतेच्या वरती प्रेम असेल तर आज त्यांच्या आजूबाजूचे सगळे सहकारी त्यांना सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये येतात। अप्पासाहेब जगदाळे आले, देवराज जाधव आले, वसंतराव मोहोळकर आले, इथं गोयटे साहेब आले, अनेक असे तालुक्यातले मातब्बर नेते होते की ते सगळे सोडून तुम्हाला का आले याचं उत्तर त्यांनी खरं दिलं पाहिजे। काय येणार नाहीत मित्रांनो मंडळी, जर आपल्यामध्ये वयस्कर मंडळी असतील आणि ज्यांनी यांना 20 वर्ष मंत्रिपदापर्यंत पोहोचवलं, अनेक वर्ष त्यांना मतदान केलं, त्यांची पाठ राखण केली, अशा मंडळींना जर तिथं सन्मान मिळत नसेल, न्यायाची वागणूक मिळत नसेल, ज्यांची वय वर्ष 70, 75, 60 वर्षे, अशा कार्यकर्त्यांना पुढे करायचं सोडून आपल्या कन्येला आणि आपल्या मुलाला पुढे करायचं आणि अशा वयस्कर माणसांचा अपमान करायचा, यांना अपमानित केल्यानंतर यांचा स्वाभिमान दुखवत असतो। अरे कैलासवासी शंकरराव भाऊंचं विचार तुम्ही या तालुक्यामध्ये सांगता, भाऊंनी या तालुक्यामध्ये कधी पक्ष सोडला नव्हता, भाऊंनी कायम पूर्ण आयुष्य काँग्रेसचा विचार जपला, परंतु यांनी पहिली निवडणूक अपक्ष लढवली, नंतर भाऊंचा तिथं फोटो वापरला, त्यानंतर काँग्रेसमध्ये गेले, तिथं त्यांनी भाऊंचा फोटो वापरला, त्यानंतर भाजपमध्ये गेले, तिथं त्यांनी भाजप बरोबर भाऊंचा फोटो वापरला, आता त्यांनी पवार साहेबांच्या पक्षात प्रवेश केला, तिथं त्यांनी भाऊंचा फोटो वापरला। या तालुक्यात भाऊंचं इतकं हाल केलं या गड्यांनी, सगळीकडे भाऊंना फिरवलं। भाऊ कधीच काँग्रेसचा विचार सोडले नव्हते, परंतु यांनी मात्र स्वतःच्या स्वार्थासाठी या तालुक्यामध्ये भाऊंचा विचार हा बदनाम करण्याचं काम केलं। म्हणून मित्रांनो, बर्णे मामांनी कधीही अजितदादांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं घड्याळ हे सोडलेलं नाही। कायम ज्या वेळेस राजकारणात मामांनी उभा राहिले त्या वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्हावर उभे राहिले। या ठिकाणी बर्णे मामांचं आगमन झालेलं आहे, आपण सर्वांनी त्यांचं टाळ्यावाजून स्वागत करायचंय। तरी मी आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतो की उद्या 20 तारखेला बर्णे मामांच्या घड्याळ या चिन्हासमोरचं बटन दाबून आपण सर्वांनी मामांना प्रचंड मताने विजयी करावं अशी विनंती करतो। आणि या ठिकाणी तानाजीराव थोरात यांना विनंती करतो की त्यांनी मनोगत व्यक्त करावं।
या ठिकाणी मामा आमच्या गावावरती काल एक असं दुःखद घटना घडली। कैलासवासी शिवाजीराव बाबूराव आसवरे यांच्यासाठी आपण एक 2 मिनिटं उभं राहून पाहतो सरकारचे ठीक आहे। यानंतर तानाजी बापू आपणास मनोगत इंदापूर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार, या तालुक्याचे विद्यमान आमदार आणि भावी आमदार माननीय दत्ता मामा भरणे या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक यादवांना, अरविंद काका भोसले त्यांनी आताच मार्गदर्शन केलं ते शशिकांत तरंगे, सचिनदादा सपकाळ, आमचे सहकारी नानासाहेब शेंडे, या ठिकाणी सत्यवान चव्हाण, रविदादा कदम, सन्मान देवे असतील सर्वांचेच आमचे मित्र गोटे साहेब आणि पत्रकार बंधू आणि माझा आवाज या ठिकाणी बसून ऐकत असणाऱ्या माझ्या श्रद्धेय बंधू आणि भगिनींनो, तरुण मित्रांनो, बंधूंनो, विधानसभा इंदापूरची निवडणूक ही ऐतिहासिक निवडणूक ठरणार, कारण ही निवडणूक सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी लढली जात आहे। आदरणीय भरणे मामांनी इंदापूर तालुक्यामध्ये विकास काय असतो हे दाखवून दिलं। हजारो कोटी रुपयाचा निधी या तालुक्यामध्ये आणला, म्हणजे आमदार कसा असावा हे भरणे मामांनी आपल्याला दाखवून दिलं। आणि म्हणून संपूर्ण तालुक्यामध्ये आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये कामाचा माणूस, कामाचा आमदार म्हणून मामाकडे बघितलं जातं। आणि म्हणून मला निश्चित खात्री आहे की आमच्या उद्धवगावच्या पंचक्रोशीतील सर्वसामान्य माणूस हा भरणे मामाला मतदान दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही। बंधूंनो, आणि इथे मामाला एक सांगतो, मागच्या इलेक्शनला आम्ही मामाला मतदान दिलं नव्हतं दिलं। आम्ही मतदान दिलं महायुतीच्या उमेदवार हर्षवर्धन पाटलांना, कारण महायुतीमध्ये हर्षवर्धन पाटील आल्यानंतर त्यांना उमेदवारी दिली, म्हणून त्यांचं काम केलं। आम्ही उघड काम करतो, चाकाला जाऊन गाडगे लोक होत नाही, छुपक काम करणं आम्हाला जमत नाही। ज्यांना जमत होतं ते दुसऱ्या पक्षात घरोबा करून निघून गेले। बंधूंनो, हर्षवर्धन पाटलाचं काम केलं की भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता या नात्यानं, पण त्यांनी आमच्या पाठीत खंजीर खोपसला आणि दुसऱ्या पक्षामध्ये निघून गेले। प्रत्येक इलेक्शनला वेगळा पक्ष, प्रत्येक इलेक्शनला वेगळं चिन्ह, हे त्यांचं धोरण एका जाग्यावर कुठेही त्यांना करमत नाही। कारण जिकडे सत्ता तिकडे यांची भरती, म्हणजे चक्की तिकडे यांची भरती, अशा पद्धतीनं ते निघून गेले। आणि पुन्हा काय सांगतात की आमचा अन्याय झाला। अरे 1995 साली यांना महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री केलं। 2019 साली भारतीय जनता पार्टीची चलती बघून त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि प्रवेश केल्या त्यांना मामांच्या विरोधामध्ये विधानसभेची भारतीय जनता पार्टीनं उमेदवारी दिली, तरी तुम्ही सांगता आमच्यावर अन्याय झाला। खरं तर मामांच्या धंदावाता पुढे त्यांचं टिकलं नाही, त्यांचा पराभव झाला। पराभव झाल्यानंतरच्या काळामध्ये त्यांनी भारतीय जनता पार्टीवरती तालुक्यामध्ये कब्जा करायचा प्रयत्न केला। त्यांनी त्यांच्या मुलाला स्वयंघोषित त्या ठिकाणी युवा मोर्चा कोर कमिटीचा अध्यक्ष केला। अशा पद्धतीची कुठेही तरतूद नसताना स्वतःच्या मुलीला पुणे जिल्हा युवा मोर्चाचा जिल्हा अध्यक्ष केला। एवढं सगळं करत असताना स्वतःची वर्णी मात्र महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीच्या टीम मध्ये निमंत्रित सदस्य म्हणून करून घेतली। यांच्या दोन्ही
कारखाने अडचणीत होते, कामगारांचा पगार नव्हता, शेतकऱ्यांची बिलं मिळत नव्हती. मग त्यांनी सरकारच्या मागे लागून, आता खरं तर मामा म्हणतात खास बाप केली ना, खास बाप म्हणून त्यांनी या दोन्ही कारखान्याला पैसे आणले. बंधून हा जनतेचा पैसा, जनतेचा कर रूपाने गेलेला पैसा यांनी कारखान्याला आणला आणि त्या पैशाचा सुद्धा योग्य विनियोग झाला नाही. हा पैसा जनतेच्या करातून गेलेला पैसा, सर्वसामान्य लोकांचा पैसा. त्या ठिकाणी पैसा मिळाल्यानंतर त्यांनी प्रथम काय केलं, स्वतःच्या बंगल्याचं फर्निचर केलं. आजही तुम्ही जाऊन बघा, त्या बंगल्याचं फर्निचर चालू आहे. तिथं जो हातोड्याचा आवाज येतो तो आजही आमच्या कानामध्ये घुमतोय. अशा पद्धतीनं त्या पैशाचा अपव्यय केला. हे पैसे आल्यानंतर कुठेतरी थोडा कारखान्याचा गाडा सुरळीत झाला असं वाटत असताना पुन्हा हे कारखाने अडचणीत गेले. बंधूंनो, एवढ्यावर यांचं भागलं नाही. आता एक ठिकाणी आमचे सचिन संपवते मामांनी त्यांना पुणे जिल्हा एनसीडीसीचं, पुणे जिल्हा डीपीडीसीचं सदस्य केलं जिल्हा नियोजन मंडळावर. ज्या माणसाने महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री पदाची स्वप्न पाहिली, मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून सातत्याने पुढे आणण्याचा केविलवाना प्रयत्न केला, त्या माणसाने काय घेतलं, जिल्हा नियोजन मंडळाचं सदस्य. भारतीय जनता पार्टीमध्ये कार्यकर्त्यांची खाण होती, अनेक लोक होती. खरं तर त्या कार्यकर्त्याला एखाद्या साध्या डीपीडीसीचं सदस्य द्यायला हवं होतं, परंतु त्यांचा स्वार्थ आढळला. एवढ्यावर भागलं नाही. आपण मारुतीच्या मंदिरामध्ये बसलेलो आहे, त्या मारुतीच्या शब्दाप्रमाणे यांच्या मागण्या वाढत गेल्या. त्यांनी पुन्हा एनसीडीचं सदस्य आणलं. एवढ्यावर भागलं नाही. अमित शहा साहेबांच्या पाठीमागे लागून त्यांनी पुन्हा राष्ट्रीय साखर संघाचं अध्यक्षपद घेतलं. एवढ्यावर यांचं भागलं नाही. पुन्हा राज्यसभेच्या काही निवडणुका लागल्या होत्या, त्यांच्या मुलाला त्या ठिकाणी खासदार करण्यासाठी दिल्लीमध्ये हेलपाट घातलं. विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या. या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये मुलीला आमदार करण्यासाठी यांनी हेलपाट घातलं. ह्यांची भारतीय जनता पार्टीनं हजारो लहान मोठी कामं केली, तरी सातत्याने म्हणतात आमच्यावर अन्याय झाला, अन्याय झाला. असा अन्याय खरं तर इथं बसलेल्या एखाद्या सामान्य कार्यकर्त्यावर झाला असता, त्याने आयुष्यभर पक्ष सोडला नसता, आयुष्यभर पक्ष विसरला नसता. एवढं सगळं अन्याय झाला म्हणून तुम्ही दुसऱ्या पक्षाचा गौरव करता. म्हणून ही जनता याला फसवल्याशिवाय राहणार, यांना याचं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही अशी माझी खात्री आहे. बर्णे मामांनी या तालुक्यामध्ये अनेक विकासाची कामं केली. मी नेहमी सांगतो की बर्णे मामाला मत का द्यायचं. बंधूंनो, ही महाराष्ट्राची भूमी शूरवीरांची भूमी आहे, थोर समाज सुधारकांची भूमी आहे, क्रांतीवीरांची भूमी आहे, साधू संतांची भूमी आहे. एक संत शिरोमणी सावतामाळी म्हणतात की कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी, आणि आमच्या हाती मोठ नाडा पाणी जातं फुल झाडा. संत शिरोमणी सावतामाळी विठ्ठलाचे भक्त आहेत, पांडुरंगाचे भक्त आहेत, विठ्ठलाचे धारकरी आहेत, विठ्ठलाचे वारकरी आहेत. त्यांच्या नसामध्ये विठ्ठल भक्ती आहे, चराचरामध्ये विठ्ठल भक्ती आहे. विठ्ठल भक्ती केल्याशिवाय त्यांना करमत नाही. परंतु यांच्या पूर्वजांनी यांना जगाचा पोशिंदा म्हणून ही पदवी दिलेली आहे, जगाचा पोशिंदा म्हणून ही उपाधी लागलेली आहे. आणि म्हणून जर ही शेती पिकवली नाही तर जगातली लोक काय खाणार. कारण कितीही क्रांत्या झाल्या, कितीही औद्योगिकरण झालं तरी गुंतवणूक प्लॅस्टिकचं चलन फुटानं खाऊन किंवा लोखंडाचं चलन फुटानं खाऊन जगणारी माणसं आज या जगामध्ये उपलब्ध नाही. म्हणून शेतामध्ये पिकलेला अन्नधान्य खाऊन असेल जग जगतं, आणि म्हणून आम्हाला शेती करावी लागते. परंतु या शेतकऱ्यांना प्रचंड कवाड कष्ट करावं लागतं, 12 महिने शेती करावी लागते. आपल्या तळ हाताच्या फोडाप्रमाणे त्याला पिकं आणावं लागतात बंधूंनो. आणि म्हणून या शेतकऱ्यांच्या हालापोष्टा केंद्रातील सरकारनं जाणल्या. आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार सत्तेवर आल्यानंतर या शेतकऱ्यांच्या व्यथा जाणल्या, शेतकऱ्यांचं कष्ट जाणलं, आणि या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी शेतकरी सन्मान निधी म्हणून वर्षाला 6,000 रुपये ते 4 महिन्याला 2,000 रुपये अशा पद्धतीचा निधी दिला. आदरणीय बर्णे मामा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये त्या ठिकाणी आमदार म्हणून काम करत असताना जर केंद्राने त्या ठिकाणी आमच्या शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून त्यांना जर हा निधी दिला असेल तर महाराष्ट्र सरकार गप्प बसलं नाही. पुन्हा एक ओढत छत्रपती शिवाजी महाराज सन्मान निधी म्हणून पुन्हा 6,000 रुपये महाराष्ट्र सरकारनं आमच्या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबाला दिलं. म्हणून अशा पद्धतीने 12,000 रुपये हा निधी आमच्या शेतकऱ्यांना देणारं सरकार. आता परवा कोल्हापूरच्या सभेमध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली की हा निधी आम्ही वाढवून 15,000 कोटी करू. अशा अनेक योजना बंधूंनो ज्या सरकारनं राबवल्या. जलसिंचनाच्या योजनेमध्ये 93,000पेक्षा जास्त कामं झाली. यामधून 57
लाख हेक्टर क्षेत्र बंधूंना नवीन सिंचनाखाली आलं. शेतकऱ्यांसाठी काम करणारं सरकार म्हणून या सरकारचे घेते. अशा अनेक योजना या सरकारला पूर्वी काँग्रेसचे कैलासवासी पंतप्रधान राजीव गांधी सांगायचे तर केंद्रातून किंवा राज्यातून 1 रुपया जर जनतेच्या कल्याणासाठी सोडला तर तो झिरपत खाली फक्त 13 ते 15 पैसे हा निधी या ठिकाणी विकास निधीला येतो. म्हणून ही मध्यंतरीची भ्रष्टाचाराची लिंक या सरकारनं तोडली आणि बंधूंनो जनधन खाती काढून दिली. या राज्यामध्ये या देशामध्ये 51.42 कोटी खाती जनधन उघडून दिले. आमच्या सर्वसामान्य मोलमजुरी करणाऱ्या महिला असतील, आमचे सर्वसामान्य शेतकरी असतील, त्यांनी कधी बँक बघितली नव्हती, अशा सगळ्या शेतकऱ्यांना, अशा सगळ्या सर्वसामान्य माणसाला बंधूंनो त्या ठिकाणी बँकेमध्ये खाते उघडून दिले. आणि केंद्राचा जो निधी आहे, उदाहरणार्थ द्यायचं झालं तर महिलांच्या गॅसची सबसिडी असेल, शेतकऱ्यांची कृषी अवजारांचे अनुदान असतील किंवा जो म्हणून केंद्राचा निधी येतो तो डायरेक्ट आमच्या जनधन खात्यावरती केंद्रातून 1 रुपया सोडला किंवा राज्यातून 1 रुपया सोडला तर तो संपूर्ण त्या लाभार्थ्याच्या खात्यावरती जमा होतो. पूर्वीच्या काळी असं नव्हतं. आणि म्हणून हे शेतकऱ्यांचं सरकार, सर्वसामान्यांचं शेतकरी सरकार, गोरगरिबांचं सरकार, अशा अनेक योजना बंधूंना मुद्रा लोन मधून या सरकारनं अनेक पैसे दिले. आता आमच्यावर आरोप केला जातोय की 15 लाख रुपये तुम्ही देणार होता कुठं? अहो, त्यामधून कोट्यावधी रुपयाचा निधी दिला. कृषी पायाभूत सुविधासाठी केंद्राने 1 लाख कोटी रुपयाचा निधी दिला आणि या मुद्रा लोन मधून आम्ही 2 लाख रुपये देतो, 5 लाख रुपये देतो, 10 लाख रुपये देतो आणि ते तुटपुंच्या कागदपत्राच्या आधारे आम्ही सर्वसामान्य आमचा ग्रामीण भागातील मोलमजुरी करणारी महिला असेल, पाठीवर भाजीपाला, डोक्यावर पाठी घेऊन भाजीपाला विकणारी महिला असतील, यांना पैसे दिले. आमचे केस कर्तनकार करणारी जे लोक असतील, आमची काय मुस्लिम समाजाची त्या ठिकाणी छोटी छोटी दुकानदार असतील, अशा लोकांना मुद्रा योजनेमध्ये पैसे दिले. अशा सगळ्या लोकांना पैसे दिले. आणि म्हणून हे जे सरकार आहे हे सर्वसामान्यांचं सरकार. आता महाराष्ट्र सरकारनं त्या ठिकाणी ज्येष्ठांना एसटीचा पास मोफत दिला. अशा अनेक योजना महिलांना एसटी मध्ये सवलत दिली. लाडके बहिणीसारखी योजना ती आता मामा त्याच्यावर बोलतील. मी आपला जास्त वेळ घेणार नाही. आपल्या गावागावामध्ये सर्वसामान्य माणसामध्ये आणि म्हणून आपला सर्वांगीण विकास करून घ्यायचा असेल, हे राज्य, हे राष्ट्र जर प्रगती पथावर न्यायचं असेल तर आपल्याला सगळ्या क्षेत्रामध्ये काम करावं लागेल. पण ते क्षेत्र कोणतंही असू द्या, सामाजिक क्षेत्र असू द्या, राजकीय असू द्या, वैचारिक असू द्या, सांस्कृतिक असू द्या, औद्योगिक असू द्या, वैज्ञानिक असू द्या किंवा कृषी क्षेत्रामध्ये, क्रीडा क्षेत्रामध्ये, कला क्षेत्रामध्ये जर आपल्याला प्रगती करायची असेल, प्रगती करत जायची असेल तर बंधूंनो या राज्यातील सर्वसामान्य माणूस आपल्याला बरोबर घेऊन गेला. मग तो शेतकरी असेल, शेतमजूर असेल, लहान असेल, मोठा असेल, गरीब असेल, श्रीमंत असेल किंवा तो या देशातील, या राज्यातील, गाव खेड्यातील 18 पगड जातीचा सदस्य असेल, या सगळ्यांना जर आपण बरोबर घेऊन गेलं तर हे राष्ट्र एक समृद्ध, संपन्न आणि बलशाली झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी या सरकारचा हात बळकट करण्यासाठी, सातत्याने प्रगतीचा आलेख उंचावण्यासाठी येत्या 20 तारखेच्या निवडणुकीमध्ये घड्याळ या चित्रावरती बटन दाबून अन्य भरणे मामाला आपण प्रचंड बहुमताने विजय करावं अशी विनंती करण्यासाठी म्हणून मी या ठिकाणी आलोय. आणि मला निश्चित खात्री आहे या उद्धटगावच्या पंतक्रोशीतून भरणे मामा या ठिकाणी आपल्याला प्रचंड प्रमाणामध्ये मतदान झाल्याशिवाय राहणार नाही. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या दीपकरावजी यादव आपल्याला भारताचे मामा होय होय मंडली गोष्टी ज्या आहेत, तवशी ज्या आहेत इतर गावामध्ये, त्यांचंही उद्धटच्या मनपूर्वक स्वागत करतो. आणि मामाला मी धन्यवाद देण्याकरता खरं मामा तुम्हाला बरं का, कारण तुम्ही आमच्या भागाला भरभरून मदत केली. आता मी माझ्याकडे आधीच आहे 50-60 कामाची बरं का. आता ती थोडीशी वाचून दाखवतो, कारण 2-3 कामाला आपल्याला मिळालं. कारण आता इथं मामा यादी वाचायला वेळ लागला, थोडं वेळ घेतो थोडा. बिटके रस्ता आपल्याला इकडे बावड्यापर्यंत आणि बारामती पर्यंत झाल्यामुळं आपल्याला जाण्या येण्याची एकदम सोय चांगली झाली. नंतर आपल्या इथं उद्धट ग्रामीण पाणी पुरवठ्याचा आता मोठा निधी, जवळजवळ 100-125 कोटीचा निधी मामाने दिलेला आहे. पूर्वी यांच्याच म्हणजे पक्षाने बीजेपी युती शासनाने दिलं बरं का मामा, कुणाचं श्रेय नाही.
त्यावेळेस अण्णा डांगे आले होते त्यावेळेस ते काम केलं होतं. त्याचं तुम्ही आम्हाला पुढच्या पिढीचा कमीत कमी इथून पुढे 20 सोपं झाला. नंतर आमच्या वस्तीचा बी जास्त झाला बघा जास्त मामा थोडा राहिलाय. आता पुढच्या काळात तुम्ही तेवढा नंतर इथं गावातली बंदिस्त गटर योजना पूर्ण झालेली. इंदलकर वस्ती गोलकवाडी रस्ता झाला. आमच्या भीमराव यादवांच्या तिकडे जाणारा बी रस्ता झाला पलीकडचा. मातन वस्ती समाज मंदिर सुशोभीकरणाचं काम झालेलं आहे. मंदिर सभामंडप चालले. मस्जिद आता इथं नवीन मामा नंतर उज्ज्वला जाणाने हा समोरचा रस्ता कॉन्क्रीट करून झाला. जिल्हा परिषद शाळा ते युनुस भाई तुमच्या तिथला घराचा रस्ता झालेला आहे. मंजूर झालेला आहे. मंजूर झाला. त्यामध्ये घर ते माणी कॉपीचा रस्ता काही झालाय. गोलकवाडी ते संसर मामा हे रस्ता म्हणजे आमचं अर्धा तर त्याचा अर्थच वाहून गेला. म्हणजे इथला उद्धटवरून गोलकवाडी जायचा तो सुद्धा आता तुमच्या माध्यमातून इतका चांगला झालाय की आम्हाला प्रत्येक वेळेस तिथं गावात तिकडे जाताना तुमच्या आठवण होती. आम्ही तुम्हाला आयुष्यभर विसरणार नाही. उद्धट गावात नंतर दत्त महाराज मंदिर सुशोभीकरण कंपाऊंड वॉल झालं. तिथं टॉयलेट युनिट झालं. नंतर अंतर्गत रस्ते गावातले चांगले झाले मामा. आता तुम्हाला आठवणीची नसेल तर तुम्ही किती निधी दिलाय तालुक्याला हे तुम्हालाच माहिती. आता इथं आमच्या ग्रामस्थांच्या वतीने तुमचं आभार मानणं हे आमचं कर्तव्य आहे. गोलकवाडी येथील महादेवकोळी वस्ती उत्तम बागवत रस्ता झाला. दत्त मंदिर शौचालय झाले. इंदलकर वस्तीचा रस्ता झाला. पशुवैद्यकीय दवाखान्याचं काम झालेलं आहे. असं अनेक काम मामा आता अजून मामा विकतो. सन्माननीय मामा तसेच संपूर्ण व्यासपीठ समोर बसलेले बंधू आणि भगिनी बऱ्याच वक्त्यांनी सांगितलं म्हणजे कामाच्या बाबतीत सांगायचं झालं तर काही शिल्लक राहिलंच नाही. त्याच्यामुळे उद्धटचं मी काय आता आमच्या बंधुराजांनी सांगितलं काय काय कामं झाली काय मंजूर झाल्या किती कामं अजून मंजूर झालेली. जसं मगाशी सचिन दादाने सांगितलं अहो आम्ही बी तुमचंच पाहुणं आहे. आम्हाला माहित आहे तुम्ही राजदूतवर फिरत होता म्हणजे आमचा आजोबा चुलता आम्हाला सांगते तुम्ही एकेकाळी काय होता. तुमच्या पायात चप्पल कुठली होती. माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी त्यांचं एक फॉर्म्युला यायचं 5 वर्षाची 5 वर्षाला यायचं आणि म्हणायचं आपण पाहुणे ठीक आहे पाहुणे या घरी जेवा त्याच्याबद्दल काय नाही. पण ज्या माणसाने रक्ताचं पाणी करून इंदापूर तालुक्यासाठी रात्रंदिवस जगडून हा विकास केलेला आहे अशा माणसाला माझ्यासारखा कार्यकर्ता मरेपर्यंत सोडणार नाही. कारण का आपण सर्वजण फक्त कामाला किंमत देतो. आज जनतेची जर कामं झाली तर आपल्यासारख्याला चांगला आशीर्वाद लागतात म्हणून आपण जनतेसाठी पळतोय. मामा आज तुम्ही शेवटच्या कॅबिनेट मध्ये एक चांगला प्रस्ताव घेतला एक आमच्या युवक वर्गासाठी की एमआयडीसी तुम्ही मंजूर केली. मामा इतकी गरज होती त्या एमआयडीसीची सगळं मागं व्हायला पाहिलं तर ठीक आहे झालं. तुमच्या मार्गदर्शनाखाली ती एमआयडी मंजूर झाली. त्याचं काम बी लवकरात लवकर पूर्ण व्हावं आणि त्यासाठी आपण चहाचं दुकान घ्या टपरी घ्या. 30 रोज नाही म्हटलं तर दिवसाला 1500 रुपये कमावतात बसून. मग काय चांगलं झालं का वाईट झालं. त्यामुळं तुम्ही अशा बोलतापांना बळी पडून जाऊ नका. ही केलं ती केलं कोणाचं काय ऐकू नका. जे केलंय ते डोळ्यासमोर आहे. आणि मामा प्रत्येक सभेत पुराव्यानिशी बोलतात कारण त्यांच्याकडे आता विरोधकांकडे बोलण्यासारखं काय नसल्यामुळे ते उगाच काहीतरी बोलतात. मामा त्याचं प्रत्येक गोष्टीचा पुरावा दाखवतात. ह्याच्या प्रत्येक गोष्टीला आम्ही तिथं सभेला हजर आहे बाहेर गावात. कारण त्यांच्यापाशी एवढंच राहिलंय कुठंतरी काहीतरी बोलायचं बस. तर एवढीच विनंती करतो मी सगळ्यांना. आणि मामा जेवढं जास्त होईल रक्ताचं पाणी करून आम्ही जेवढं जास्त मतदान तुम्हाला द्यायचा प्रयत्न करीन एवढं मी आमच्या ग्रामस्थांच्या वतीने सांगतो. धन्यवाद. त्यानंतर आदरणीय मामा बोलते. यानंतर बसले मामा आपल्याला 2 मिनिटं मार्गदर्शन करा. इथं पोट काढतो
हे वर पासणं पाक खोरूची पाक सारालेच बसलाय हे जबरच ते बसलाय काय काय आता तुमचे कामच काय राहिलंच नाही आता फक्त एक काम आम्हाला पोहोचला नाही आमच्या बांधारा 5-6 दिवस झालं मी मंदिरात गेलो सगळ्या पाया फुललेल्या पाणी सगळे गेले जाते प्रत्येक पाण्यातून 10-20 पप्पाचं पाणी जाते तेवढं मंजूर करा नाही तर आमचा हे शेतकरी तारखेला मला वाटतं आज 8 दिवसात आपल्या विधानसभेची निवडणूक आहे. या निवडणुकीसाठी आपण सर्वांनी मला मतदान करावं, मतदान रूपी आशीर्वाद द्यावा ही विनंती करण्यासाठी आज खरंच ही आपली घोंगडी बैठक आयोजित केली आहे. आता भाजपच्या वतीनं आमचे मित्र तानाजी बापू थोरात यांनी आपल्याला सविस्तर मार्गदर्शन केलं. मला माहित नाही माझ्याबद्दल कोण कोण बोललं. अर्जुन पाटील बोलले का? त्याचप्रमाणे आमचे नानासाहेब शेंडे असतील. आता मी सगळ्यांची नावं घेत नाही. सर्वच्या गावातील सगळेच ग्रामस्थ आदरणीय बापू मामा ज्येष्ठ मग त्यांचं नाव एकट्याचं नाव घेतो. उपस्थित सर्व बंधू भगिनी आताच यादव साहेबांनी मला वाटतं ती यादीच वाचून दाखवली आणि त्या यादीमध्ये आपण सगळ्यांनी पाहिलं निधी देताना आपण सगळ्यांना एक कसा समतोल राखता येईल त्यासाठी प्रयत्न केला. तुम्हा सर्वांना माहिती आहे की हा बीकेबीएन रोड तू सांगितलं बीकेबीएनच्या रोडच्या बाबतीमध्ये आता आपण सगळ्यांनी ही गोष्ट सांगितली आहे. खरे बीकेबीएन जर हे काम जर झालं नसतं बीकेबीएनचं तर आपल्या भागामध्ये रस्त्याची काय अवस्था होती. आपल्याला बारामतीला जायचं म्हटल्यानंतर किती अडचणी यायच्या किंवा वालचंद्रला जायचं म्हटल्यानंतर किती अडचणी यायच्या. परंतु माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी बंधूंना विकासाच्या बाबतीमध्ये खूप काही गोष्टी आपल्या परिसरासाठी आपल्या भागासाठी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हा सर्वांना माहिती आहे की माझी काम करण्याची पद्धत आहे. मला तुम्ही सगळे सारखे आहात. काम झाली असतील परंतु जी कामं माझ्या दृष्टीने होण्याचे गरजेचे माझ्या कोणतीपर्यंत आहेत ती कामं करण्याचा प्रयत्न माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी गेली 10 वर्ष केलेला आहे. मला तुम्हाला एक विनंती करायची आहे. आज सभेमध्ये आमचे मुस्लिम बांधव जास्त समोर दिसत आहेत. फक्त तुम्ही राजकारण बाजूला ठेवूया आणि शांत डोक्याने विचार करा. या तालुक्यामध्ये पूर्वी मुस्लिम समाजाला निधी कधी आला होता? स्पेशल निधी कधी आला होता का? मग आताच का? विरोधक काही तर माझ्यावरती टीका करतात. मामा ह्या युतीचे उमेदवार आहेत, त्या युतीचे उमेदवार आहेत. शेवटी आमचे नेते आदरणीय दादा हे फुले शाहू आंबेडकरांना विचाराच्या धारेवर चालणारा आमचा पक्ष आहे. तुम्हा सर्वांना माहित आहे दादांच्या माध्यमातून युतीच्या माध्यमातून एकनाथजी शिंदे साहेब असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, या सर्वांनी हा निधी देण्यामध्ये आपल्या सगळ्यांना मदत केलेली आहे. मुस्लिम बांधवांची मागासवर्गीय बांधवांची जास्तीत जास्त कामं करण्याचा प्रयत्न आपण केले. मी म्हणणार नाही की सगळीच कामं झाली पण भविष्यामध्ये ती करायची. ह्या लोकांनी पूर्वी का मुस्लिम वस्तीचं नसतं मुस्लिम मतामध्ये मुस्लिम समाजाचं नाव घ्यायचं. मग त्या आल्या त्यांना विचारा तुम्ही आमच्या गावासाठी काय केलंय? एवढं एकच विचारा. उत्तर प्रश्न तुम्हीच उत्तर त्याच्यावर उत्तर घ्या. त्यावेळेस बाबांनो ते तुमच्या याला मत मागायला ते काबिल होतील. परंतु कुठेतरी दिशाभूल करायची, मुस्लिम समाजाचं नाव घ्यायचं. या लोकांची जी पार्टी आहे त्या पक्षामध्ये मुस्लिम बांधवांना किती तिकीट मिळाली? मी तुम्हाला सांगतो राष्ट्रवादी पार्टीने 53 मध्ये 6 ते 7 लोकांना तिकीट दिली. हसन मुश्रीफ असतील, जिशान सिद्दीकी असतील, सना मलिक असेल, नवाब मलिक असतील, अशा कित्येक नावं घेता येतील.
आणि लोक निवडून येणारे लोक आहेत ज्यांना तिकीट दिली दिसतं ते काय ह्याच्यासाठी नाही, जे लोक निवडून येतील अशा लोकांना राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून तिकीट बंधून दिलेली आहे. आणि गंमत सांगतो की गेल्या महिन्यापूर्वी 15-20 दिवसापूर्वी राष्ट्रवादी पक्षाला राज्यपालाच्या आमदाराच्या 2च जागा त्या राज्यपाल नियुक्त आमदार, त्या 2 जागांमध्ये राष्ट्रवादीने कुणाला तिकीट दिलं? एक मुस्लिम समाजाला दिलं. कोण आहे ते? इद्रिस नायकोडी सांगलीचे. मग कधी आम्ही कधी पण धर्म असा भेदभाव करतो? फक्त तुमच्या मतासाठी फक्त नाव घ्यायचं मुस्लिम समाजाचं, त्या कुठेतरी व्हॉट्सअपवर काहीतरी पाठवायचं आणि कुठेतरी काहीतरी एखाद्या बातम्या त्या बातम्या पसरवायच्या. बघा मामाला मत म्हणजे कुणाला मत, काय होईल आपलं, कसं होईल हे. बाबा तुम्हाला मुस्लिम समाजातील सगळ्या बंधू भगिनींना विनंती आहे, अशा लोकांपासून सावधान राहा. एक इंदापूरचा एक कोणतरी माणूस आहे वरकोट्याचा, निरा विमान कारखान्याचा कॉन्ट्रॅक्टर आहे. तो त्याच्या सगळ्या स्वतःच्या स्वार्थासाठी हे सगळं व्हॉट्सअप ग्रुप सगळं चालवतोय आणि त्याच्या स्वार्थासाठी माझा मुस्लिम समाज सगळा दावणीला मागतोय. अशा लोकांपासून तुम्ही सर्वांनी सावधान राहिलं पाहिजे. माझा मागासवर्गीय समाज असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घ्यायचं, मत मागायची. मला त्यांना विचारायचं आहे, आपण 20 वर्षामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं आपण मत मागत होता. 20 वर्षामध्ये मागासवर्गीय वस्तीमध्ये तुम्ही किती दिली करा? का पूर्वी या वस्तीमध्ये गटर झालं नाही? का पूर्वी या वस्तीमध्ये कॉन्क्रीट रस्ता झाला नाही? पिण्याच्या पाण्याची सोय का पूर्वी झाली नाही? याचा फक्त माझ्या मागासवर्गीय बंधूंनी विचार केला. राजकारण थोडं बाजूला, ही सुद्धा एक इच्छाशक्ती लागते. बाबा ह्यांच्याकडे कधी इच्छाशक्ती नव्हती, कधी तुमच्यामधल्या लोकांना प्रेम नव्हता. फक्त निवडणुकीपुरतं यायचं आणि प्रेम करायचं. मला वाटतं निवडणुकीमध्ये यायचं, कुठेतरी उद्योगमध्ये येताना म्हणायचं, बघा पाहुणा रावलं, कुठला तर कुठला पाहुणा आणायचा, कुठेतरी बावड्याचा येईल, कुठला इतर ठिकाणचा येईल. आणि बघा मला तुम्हाला एक विनंती करायची, फक्त निवडणुकीमध्ये पाहुणे येतात, परत हे कुठे जातात, परत हे. आज तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी तालुक्यामध्ये काम केलं. आज 6,200 कोटी रुपयाचा निधी गेल्या 5 वर्षामध्ये या तालुक्यामध्ये आणला. एवढा निधी आणल्यानंतर यांचं पोट दुखायला लागलं. एवढा निधी मामाने आणला म्हणल्यानंतर लोक मामा करतील. मग कुठेतरी लक्ष विचलित करण्यासाठी, कुठेतरी काहीतरी वेगळं करण्यासाठी माझ्यावरती आरोप करायचा. मलिदा तालुक्याचा मलिदा कुणी खालाय हे इंदापूर तालुक्याच्या सर्वसामान्य माणसाला माहित आहे. मलिदा स्वतः खायचा आणि दुसऱ्यावरती आरोप करायचे आणि राजकीय षडयंत्र लक्ष विचलित करायचं. इंदापूरची जनता खूप हुशार आहे. इंदापूरच्या जनतेला सगळं कळतं. रस्त्याच्या बाबतीमध्ये सांगतात निकृष्ट खड्डा पडला, आता कुठलाही खड्डा पडला तर 3 वर्ष कॉन्ट्रॅक्टर जबाबदारी असते त्या रस्ता दुरुस्त करायचा. हो, रस्ता खड्डा पडला केल्यामुळेच पडला ना. तुम्ही केलाच नाही तर खड्डा पडायचा विषय कुठे येतो? आणि त्यामुळे बाबांनो, कॉन्ट्रॅक्टर एका दुसरा खराब असतो, आपण नामंजूर करत नाहीये. असेल एका दुसरा कॉन्ट्रॅक्टर खराब पडला असं खड्डा, मोठी वाहनं गेली त्या रस्त्यावरती, याचा अर्थ असं नाहीये बाबांनो. त्यामुळे तुम्ही बाबांनो नीट शांत डोक्याने माझ्या मतदार बंधूंना ऐकत विनंती करतो, शांत डोक्याने विचार. आपला सिटीच्या पाण्याचा प्रश्न आहे. इंदापूर तालुका हा टेलचा तालुका आहे. त्यामुळे दिवसेंदिवस पिण्याच्या पाण्याच्या योजना वर होत आहेत. पाणी आपल्याला कमी पडणार आहे. त्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल. आताच काहीतरी हालचाल करावं लागेल. जे पाणी येत आहे ते निरा देवधरचं पाणी येते. ते जर एकदा पाणी आपलं जर गेलं, पाणी तिकडे निरा फलटणच्या कॅनलचं काम सुरू झालंय, बंद पाईपलाईन मधलं, ते जर पाणी गेलं आपल्या भागाच्या पाण्याच्या खूप मोठी समस्या, खूप आपल्या सगळ्यांची अडचण होणार आहे. त्यासाठी काहीतरी आपल्याला पाय पसरावे लागतील, पाय हलवावे लागतील आणि काहीतरी करावं लागेल. शेवटी शेती पिकली तरच आपण अनेक गोष्टी करू शकणार आहे. जर शेतामध्ये पीक आलं नाही, पीक जर जळलं, आपल्या घरामध्ये मुलीचं लग्न करायचं, आपल्याला घर बांधायचंय, रान ओढायचंय, पाईपलाईन करायची, आपण अनेक स्वप्न रंगवली आहेत. जर शेतात पिकलं नाही तर ती स्वप्न सगळी आपली भंग पावणार आहेत. त्यामुळे बाबांना आपल्याला काहीतरी निश्चित प्रकारे या पाण्यासाठी करायचं. निरा देवधरचं बचतीचं पाणी आणायचं. जे घाट माथ्यावरलं पाणी कोकणात वाहून जात आहे, कोकणात समुद्रात वाहून जात आहे, ते पाणी पुण्यामध्ये कसं आणता येईल? मुळशी धरणाचं पाणी
ते पाणी पुण्याला कसं आणताय, जे फुरसंगी बोगताय त्या बोगद्याच्या बचतीचं पाणी इंदापूर तालुक्याला कसं आणताय, यासाठी बाबांनो माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न चाललेला आहे. लाडकी बहीण योजना आपण आणली. आज काय टीका करतात लाडक्या बहिणी योजनाबद्दल. लाडकी बहिणी, तुम्ही लाडक्या बहिणीची थट्टा करता. आज 1500 रुपये महिना त्या बहिणीला सुरू झाल्यामुळे आज तिला आर्थिक पाठबळ मिळालं ना, ती आज तिला काहीतरी स्वतः खर्च करू शकली ना, मग तिथं नावं ठेवायची. ही योजना चालू राहणार नाही. तुम्ही कशाला काळजी करता? चालू राहील का न राहील त्याला आम्ही सगळेजण समर्थ आहोत. अहो आता 1500 नाही, आता महिन्याला आमच्या बहिणीला 2100 रुपये आपल्याला द्यायचे. 2100 रुपये हे पण तुम्हाला सगळ्यांना ते करायचे. लाडकी लेक योजना आहे. लेकीला पैसे आपल्याला जन्म झाला की मुलगा मुलगी भेदभाव कमी व्हावा, त्या लाडक्या लेकीसाठी आपल्याला पैसे द्यायचे. मुलींची मोफत शिक्षण मुलींना द्यायचे. त्याचप्रमाणे आपल्याला प्रत्येकाला गॅस सिलेंडर प्रत्येक कुटुंबाला 3 मोफत वर्षाला द्यायचे, की जेणेकरून आणि शेतकऱ्यांसाठी 7.5 हॉर्सपावर पर्यंत वीज बिल माफी केली. वीज आपल्याला 1 रुपया बिल हे सगळं आपलं माफ हे बाबांनो झालेलं आहे. त्यामुळं निश्चित प्रकारे तुम्हाला मला एवढंच सांगायचंय की मगाशी सुनीलचं भाषण मी बारकाईनं ऐकत होतो आणि खरंच आहे की निवडणूक आल्यानंतर काहीतरी हे वेगळा तुमच्यामध्ये गैरसमज करतात. लाडकी बहीण, लाडकी लेक, 5 स्टेप्स योजना तुम्हाला माहिती आहे. ते काल कुठं म्हणले पवार साहेब ही योजना ही मंजूर होती, एकच पाणीपत्र होतं. आता एक पाणी काय करते, एक पाणीपत्र होतं. बरं झालं तुम्ही तुमच्या माध्यमातून ताज्या सगळ्यांना समजलं, आम्हाला सगळ्यांना. अण्णा मोरे साहेबांचा जो वाढदिवस आहे, वाढदिवस त्यांना शुभेच्छा देऊन टाळ्या वाजवा मोरे साहेबांसाठी. त्यांनी काय सांगितलं, फक्त एक पाणीच पत्र होतं. कुठलं? योजना मंजूरच नव्हती आणि फक्त एक पाणी त्याला पत्र होतं. आता तुम्ही सांगा 28-8च्या मीटिंगचं इतिवृत्त जयंत पाटलाच्या ते तुमच्याकडे. त्यानंतर 6/4/2021 म्हणजे 10 महिन्यानंतर ती मीटिंग दुसरी झाली, फायनल मीटिंग. ही मीटिंग अजितदादांनी घेतली 6/4/2021 रोजी ही मीटिंग घेतली. आणि सगळे मीटिंग घेतल्यानंतर या मीटिंगचा केल्यानंतर एक प्रस्ताव तयार केला आणि हा प्रस्तावावरती जयंत पाटलांची सही झाली. आणि जयंत पाटलांची सही झाल्यानंतर त्यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांची सही आणण्यासाठी बाय हँड अजितदादा पवार साहेब गेले आणि मारुतीरायांच्या शपथ घेऊन सांगतो स्वतः बाय हँड या योजनेवरती अजितदादांनी सही घेतली. सही घेतल्यानंतर सरकारचं पत्र निघालं, मुंबईनं पत्र निघालं. पत्र आणि हा एक एवढा सगळा अहवाल तयार झाला. सगळा अहवाल तयार झाला आणि शासनाने एक पत्र निघालं. शासनाने काय म्हटलं, आपल्या म्हणजे मुख्यमंत्री सही झाली, आपल्या संदर्भित पत्राने प्राप्त प्रस्तावाच्या अनुषंगाने तत्वता मान्यता कळवण्यात येत आहे. म्हणजे काय, मंजुरी दिली. आणि असून प्रस्तुत प्रकरणी पुढील प्रमाणे कारवाई क्षेत्रीय स्तरावर करण्यात यावी. आता मुंबईला याची गरज नाही, आता पुण्यालाच करा. मग सर्वे असेल, पाण्याची उपलब्ध नाशिकचा रिपोर्ट असेल, हे खालचं एक काही महत्वाचं नव्हतं, हे तुमच्याकडे. आणि हे योजनेची वैशिष्ट्य काय होती, हेड किती आहे, पातळी किती आहे, पाईपलाईनची लांबी किती 10 किलोमीटर, कालव्यात सोडण्यात विस्तार किती 500 लागणारी हॉर्सपावर किती, अश्वशक्ती 22,000 हॉर्सपावर. सोलरवर 1 रुपयाचं बिल नाही. अशी ही योजना 10 किलोमीटरची योजना उजनीतनं शेतफळमध्ये सोडायचं, शेतफळमधनं खाली संसर्गाच्या माध्यमातून आपल्याला आणि 22 गावाला द्यायची अशी योजना होती. त्याचा हा नकाशा, कुठे पाईप बसणार, कुठे मोटर बसणार. आणि मध्ये काय, ही योजना मंजूरच झाली नव्हती, फक्त सर्वेचा रिपोर्ट झाला. एक पाच मिनिटं हे सगळं गोलमाल आहे. तर गोलमाल काय तुम्ही बघितलं. आता हे गोलमाल आहे, एवढं सगळं गोलमाल आहे. खोटं बोलायचं. जर ही योजना झाली तर आपल्या राजकारणाचं काय, लोक मामूम करतील. कारण हे खोटं बोलायचं.
तेव्हा बाबांनो मला तुम्हाला एकच प्रामाणिकपणे सांगायचंय, आपल्याला भविष्यामध्ये आता विकास तर करतोय आपण, पण शेतीच्या पाण्यासाठी आपल्याला काहीतरी हालचाली कराव्या लागतील. आणि काल मला वाटतं त्यांनी काहीतरी आरोप केला की भरणे मामाने साहेबांना काहीतरी सोडायला नव्हतं पाहिजे. आता मी सोडलं, मी तर काढल्यावरच आहे. आता प्रत्येक 5 वर्षाला कोण पक्ष बदलते? मागच्या वेळेस थोडा त्यांच्या कमळावर होते का नाही मागच्या वेळेस? त्याच्या अगोदर कमळाच्या अगोदर पंजावर होते, पंजाच्या अगोदर विमानावर होते, त्याच्या अगोदर सांगायचं तात्पर्य एवढंच की त्यांनी प्रत्येक 5 वर्षात पक्ष बदललाय. ते काय तुमच्या कल्याणासाठी नाही आहे, तुमच्या तालुक्याच्या विकासासाठी नाही आहे. पक्ष बदलला तो त्यांनी स्वार्थासाठी बदलला. हे बघ तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. त्याची भाषा काय होती? पक्ष बदलाच्या अगोदर त्यांची भाषा काय होती? आंध्रे पक्षाबद्दल फार प्रेम आहे म्हणून नाही, पण त्यांचा स्वार्थ त्याच्यामध्ये. असे जे काही आयाराम गैराम असतात, इलेक्शन आले की आयाराम गैरामची खूप शक्ती असते. बऱ्याच वेळा मग आयाराम गैरामच पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. मला वाटतं याची जनता योग्य उत्तर दिल उत्तर काय म्हणजे आता पक्ष कोणी बदल. आता गंमत सांगतो, ही 5 टीमची योजना. आता आपण शिरसोडीचा पूल केला, शिरसोडीचा पूल केल्यामुळे आपल्या तालुक्याला खूप फायदा होणार आहे, इंदापूर शहराला. पण चांगलं जर पूल झाला, इंदापूरचं जर मार्केट वाढलं, लोक मामामग करतील. त्या पुलाबद्दल काय म्हणले ऐका. फार कौतुक चाललंय म्हणजे उजनीवर 400 कोटी रुपयाचा पूल झाला. चांगली गोष्ट आहे, करणं गरजेचं आहे. पण त्याची आज गरज होती का? आज गरज होती का? 100 वर्षांनी गेल्यावर असं कुठे मागणी झाली? त्यांनी नव्हती मागणी, लोकांनी केली. त्यांना काय माहिती? आणि ते 400 रुपये तालुक्याच्या नावावर पडले. आता तालुक्यात 6000 कोटी पडले, 400 कोटी काय व्हायचं तालुक्याला? आज न उद्या केला असता आपण वर गेलो. काय म्हणजे किती खोटं बोलायचं, काय बोलायचं. कधी कधी खरंच म्हणजे देवकार्य पण कधी कधी वाईट वाटतं या लोकांना. आणि ते काय झालंय, ते उठलं सुटलं माझ्यावरती इतकी टीका, इतकं माझ्यावर झाले, त्यांना प्रत्येक मामा दिसतो. ती कोण फायनान्सवाला मला माहिती पण नाही. तो फायनान्सवाला कोणीतरी काय कोणाला मारलं, तो बाहेरचा पंढरपूरचा कोणतरी मारलं आणि त्याला घेऊन आले कोणतरी. मंत्र्यांनी भाषण माझ्या मंत्र्यांनी बंद केलं. या बोल म्हणले, बघा काय चाललंय गुंडाराज इंदापूरला. तर ठीक आहे, ती बोलत बिचारा ती काय बोलत होतं, पण त्याला आपला भाजपचा आमदार नाही का जुना अध्यक्षांचा, त्याला मला भरण्याचा कार्यक्रम आपण सांग, भरण्याचा कार्यक्रम बघा. भरण्याचा कार्यक्रम, भरण्याचा कार्यक्रम म्हणजे काय? त्यांना खरं सांगतो, त्यांनी मला मी विकास केला ना, त्यांनी विकासाला उत्तर द्यायचं असतं. ते मी म्हणतो मी 1 रुपया आणला, त्यांनी 5 रुपये आणलं. त्यांचं भाजपचं ज्यावेळी सत्ता होती, सरकार होतं, त्यांनी ही बिचारी कष्ट करणारी माणसं स्वतः मागं थांबली, त्यांना मोठेपणा दिला. ह्यांना कामच माहित नाही हो, ह्यांना जनतेबद्दल कळकळच नाही आहे. माझ्या मुस्लिम बांधवाबद्दल, मागासवर्गीय बांधवाबद्दल ह्यांना कधी कळकळच नाही, कधी प्रेम नाही आहे. त्यांचं प्रेम फक्त बरोबरच आहे. अशा माणसाला तिची जागा. हे पण तुम्हाला आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं दाखव. लाडक्या बहिणीच्या साडीची थट्टा करतात. म्हणजे साडी वाटा एवढा विकास केला, त्यांना साडी वाटायची काय गरज होती? आता साडी वाटायची लाडक्या बहिणी. अरे लाडक्या बहिणीला त्या साडीची किंमत, त्याची माया वेगळी असते. गरीब माणसाला काय असते? अरे एवढं तर तुम्ही तेवढं लय तुम्हाला प्रेम होतं. कोरोनाचा काळ होता, अजून आठवा, सगळा आपला राज्य दुःखात होत, माणसं अडचणीत होती. त्या दुःखाच्या काळामध्ये, अडचणीच्या काळामध्ये राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये कोरोनाचं किराणाचं किट वाटलं, रक्तदान संकलन केलं. ह्यांच्याकडे मोठ्या संस्था, स्वतःला खूप मोठे समजतात, कारखाने समजतात, दुसरं होता. या लोकांनी किराणाचं किट जाऊ चहाची पुडी तरी दिली का? ही गोष्ट खरी आहे, ही काय चेष्टा काय? खरं सांगतो, ह्यातनं तुम्हाला तुमच्या लोकांबद्दल किती प्रेम आहे, किती माया आहे. माझा गरीब जनता
लोकांचं प्रेम हे ढोंगी प्रेम. ते बोलतात, खोटं बोलतात. आले की पाठीवरती लगेच यादव पाहुणा कसं काय, पाहुण्याची लई दिवसात भेट झाली, आला पाहुणा चहा पाजा, तीनदा ट्रिपल चहा पाजा. त्यामुळं अशा लोकांना त्यांची जागा हा दाखवण्याचा प्रयत्न बाबांनो करा. आपल्याला मतदान भाऊ तुम्ही लोक खूप दिवसावर राहिले. त्यामुळं आपण 20 तारखेला जे माझं चिन्ह आहे घड्याळ, आता एमआयडीसीच्या बाबतीमध्ये तुम्हाला सगळ्यांना सांगितलं, एका एमआयडीसी मुळे तुम्हाला मी सांगतो आपल्या परिसरामध्ये खूप मोठी क्रांती होणार आहे. जी जंक्शनची एमआयडीसी आहे, आज 350 एकर जरी दिसली तिथं शेती महामंडळाची जमीन आहे, पर्यायी शासनाची जमीन आहे. उद्या मोठे उद्योगधंदे आले, हजारो एकरामध्ये तिथं एमआयडीसी मोठ्या प्रमाणात होणार आहे. अनेक तरुणांना रोजगार, अनेक बारीक बारीक व्यवसाय, अनेक व्यवसाय, त्यामध्ये सगळ्यांचे व्यवसाय हे जोरात चालणार आहे. त्यामुळं त्या एमआयडीसी मुळे खूप फायदा. माझे बेरोजगार असतील, माझे तरुण असतील, ज्यांना नवीन छोटे व्यवसाय सुरू करायचे त्यांना सुरू करता येतील. हे बाबांनो आज मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो. बाकीच्या गोष्टी आता काय इथं येऊन काय सांगायचं ते मी काय जास्त सांगण्याचा प्रयत्न करणार नाही. पण तुम्ही सगळ्यांनी जे माझं चिन्ह आहे घड्याळ, या घड्याळाला आपण सगळ्यांनी मतदान करावं. आणि माझा हा संदेश आहे, हा संदेश तुम्ही सगळ्यांनी प्रत्येकाने गावागावी पोहोचवावा. हे पाण्याचं सांगावं, पुलाचं सांगावं, मग जेणेकरून या लोकांनी जे काय अफवा पसरवतात, पण आता राहिलेल्या दिवसामध्ये अफवा पसरवतील, तुमच्यामध्ये गैरसमज करतील. आमच्या मुस्लिम बांधवाला तुम्हाला तुमच्याकडे व्हॉट्सअपवर लय काय सोडतील, बघा देखो क्या हो रहा है, काय म्हणतील. पण अशा लोकांना सांगा आम्ही आमच्या सुखामध्ये सुद्धा मामा असतो आणि आमच्या दुःखामध्ये सुद्धा मामा असतो, हे ठणकावून सांगा. हे लोक परत तुमच्या बघा, तुम्ही तुमच्या मुलांना व्हॉट्सअपवर काय काय सुरू होतं. आता ह्यांना दुसरं काय काम राहिलेलं नाही. आता ह्यांना असा भेदभाव करून, गैरसमज करून ह्यांना मतं घ्यायची. तुम्ही सांगा एखाद्या मेहमानाला, त्याला समजून सांगा की आपल्याला आपल्यासाठी ह्यांनी काय केलं, फक्त एवढंच विचारा. तेव्हा अधिक न बोलता घड्याळाला मतदान करा. हे तुमच्यासाठी ठेवलंय मी, मी घेऊन जाणार नाही. ही फाईल तुम्हाला ठेवलेली आहे, तर तुम्ही आता कसं वाजवायचं तुम्ही वाजवा. त्यामुळं घड्याळाला मतदान करा ही विनंती करतो आणि थांबतो. आणि दुसरं, आता तुम्ही सगळे मामा, तुम्ही सगळे उमेदवार आहात. त्यामुळं माझ्यासाठी तुम्ही शेवटी काम करणारा माणूस चुकतो, तो काम करणारा माणूस चुकतो. एखादं काम राहिलं असेल, राहिलेलं काम झालं असेल, झालं काम राहिलं असेल ते आपल्याला करायचंय. भविष्यामध्ये आपल्याला सगळी कामं राहिली आपल्या गावाच्या विकासाची करायचे. बंदराचा विषय आमच्या भोसलेपणे काढला, त्यांनी विषय काढला, त्या बाबतीमध्ये सुद्धा नोंद घेऊन या बाबतीमध्ये काय करणार तो पण करण्याचा प्रयत्न करूया. पण भोसलेपणे सांगतो हे तर आपण चांगलं करूयाच. त्याचे पैसे पण आपण मंजूर केले मामा, त्याचं काम पण मला वाटतं कोणाला तरी गेलेले, मला मी आता माहिती घेऊन सांगतो तुम्हाला. परंतु तुम्हाला मी आज सांगतो, उद्धटच्या लोकांना पाणी, तो तावशीचा जर बंधारा आता त्याचं काम तर संपत आलंय, तो जर बंधारा भरला, भोसले पाहुणं तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला 100 वर्ष पाणी कमी पडणार नाही. हे तुम्हाला मी आज सांगतो. त्यांना काय माहिती वर त्यांना. त्यामुळं येणारे दिवस तुमच्या सगळ्यांचे उलट उद्धटशाहीतल्या तावशीच्या बंधाऱ्याखाली, ह्याच्या बंधाऱ्याखाली लांब पूर्वी कसं तिकडून पाणी आणायचे, परत आता इकडून तिकडे जाऊ नये, हे तर नक्की निश्चित प्रकारे ते होऊ शकतं. त्यामुळं आपण सगळ्यांनी, मामा तुमचाच घरचा उमेदवार आहे नात्यानं माझ्यासाठी पाहुणे, रावळे, मित्रमंडळीकडे जाऊन घड्याळाला मतदान मागा ही विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. खाली बसा एक मिनिट, आता बंद करा. आता आमचे आपले मित्र सर्वांचे आवडते विनोद मोरे साहेब आणि प्रदीप थोरात या दोघांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या दोघांनाही शुभेच्छा. आपण आपल्या सर्वांचा आभार मानून थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.